वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरून राज्यभरात खरं तर संतापाची लाट निर्माण झालेली आहे। आणि अशातच वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींना दणका मिळालाय। पती शशांक हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांचेही बंदूक परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। तसंच पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोघांच्या बंदुकांसह फोर्ड एंडेवर ही कार सुद्धा जप्त केलेली आहे। तसंच वैष्णवीच्या कुटुंबियांनी दिलेली चांदीची भांडी ही सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहेत। तर वैष्णवीच्या घटनेनंतर ही सुद्धा कार त्यांनी पलायनासाठी वापरलेली होती। तर वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवणारा गुंड निलेश चव्हाणचा पोलिसांकडून शोध अजून सुद्धा सुरू आहे आणि त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, मात्र तो त्यामध्ये आढळून आलेला नाहीये। निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि त्याचा पिस्तुलाचा परवाना सुद्धा रद्द केलेला आहे। बघूया। निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ, दहशतीसाठी बंदुकीचा वापर, निलेश चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द, वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांसोबत आणखी एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे निलेश चव्हाणचं। याच निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात निलेश चव्हाण विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच सोबत रक्ताचं नातं नसतानाही वैष्णवीचं बाळ नेऊन त्याचे हाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच निलेश चव्हाण विरोधात बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणीही गुन्हा यापूर्वीच नोंदवला गेलाय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झालाय। कायद्यानुसार जे बंधनकारक आहेत आरोपीला संधी देत आपण BNSS प्रमाणे त्या संधीप्रमाणे त्यांना ते नोटीस इश्यू केलेली आहे। त्याच्या घरात ते जे त्याचे बंधू आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे ते करी नसल्यामुळे, आणि जर चौकशीला त्यांनी कोऑपरेट नाही केलं तर पुढची कारवाई जी आहे, पुढची स्टेप ते पोलीस नक्की याच्यामध्ये करेल। पण आता पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द केलाय। खरं तर निलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा, त्याच्यावर गुन्हा दाखल असतानाही त्यानं पिस्तुलाचा परवाना मिळवला होता। निलेशला हा परवाना कसा मिळाला ते आता उघड झालंय। निलेश चव्हाणवर जून 2022 मध्ये गुन्हा दाखल झाला होता, पण नोव्हेंबर 2022 मध्ये पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना दिला। त्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी परवाना नाकारला होता। आता इथे एंट्री होते पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची। अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना सुपेकरांनी निलेश चव्हाणला हा शस्त्र परवाना दिला होता। याच्या पूर्वीच याच्यावरती एक 109ची एनसी आहे वारजे पोलीस स्टेशनला, तसेच ड्रंक अँड ड्राईव्हची त्याच्यावर केस आहे इंदोरी पोलीस स्टेशनला। 2022 त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे 376 अगेन्स्ट हिज वाईफ। तर हे सर्व त्याचं बॅकग्राऊंड आहे, त्याचं पूर्वीची पार्श्वभूमी आहे। पोलिसांचा शस्त्र परवाना मिळाल्यामुळे निलेशला जणू गुन्हे करण्याचं लायसन्सच मिळालं। वैष्णवीच्या लहान मुलाचा ताबा घेण्याकरता वैष्णवीचे नातलग जेव्हा निलेश चव्हाणच्या घरी गेले तेव्हा निलेशनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं होतं। या प्रकरणी निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तसंच पोलीस त्याच्या मागावरही आहेत। जे आमचे CP पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे, तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो, त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी CPला इथनच फोन लावलेला होता, तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसतंय, ते मित्रपरिवार दिसतंय। पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घरी छापेमारी करण्यात आली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्याच्या लॅपटॉपसह काही इतर वस्तूही जप्त केल्या, तर निलेशच्या कुटुंबियांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। जे आहेत त्या आपण काही हाऊस घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत। काही लॅपटॉप मध्ये काही फुटेज देखील आहे, काढायचा प्रयत्न होतो पण ते लॅपटॉपचं पासवर्ड मिळत नाही। ते सगळ्या गोष्टी आपण पोलीस टेक्निकली सगळ्या गोष्टी पूर्ण करतो। निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही आरोप आहे। पोलिसांच्या तपासात त्याच्याविषयी आणखी काही कारनामे उघड होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर हे वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आणि यानंतर आता गुन्हे दाखल असलेल्या निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना मिळवून देण्यात सुद्धा सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय।
निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्यावर सुद्धा सुपेकर यांची सही आहे. त्यामुळे सुपेकरांनी हगवणे आणि हगवणेंच्या सांगण्यावरून आणखीन किती गुन्हेगारांना मदत केली असा प्रश्न निर्माण झालाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी एक चेहरे आता उघड होऊ लागले. पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू सासरा, दीर आणि नणंद या सगळ्यांना गजाड केलंय. पण एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाहीये. त्याचं नाव आहे निलेश चव्हाण. पोलीस त्याच्या शोधात आहेत. त्यामागचं कारण म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचं बाळ हगवणे कुटुंबानं याच निलेश चव्हाणकडे दिलं होतं. तसंच वैष्णवीचे नातेवाईक जेव्हा वैष्णवीचं बाळ आणण्याकरता गेले तेव्हा निलेश चव्हाणनं त्यांना पिस्तुलीचा धाक दाखवून धमकावलं होतं. त्यानं ज्या पिस्तुलाचा धाक दाखवला त्या प्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि आता त्या परवानाधारी पिस्तुलावरून पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकर अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण सुपेकरांमुळेच निलेश चव्हाणला पिस्तुलाचं लायसन्स मिळालं. निलेश चव्हाणनं पुणे ग्रामीण पोलिसांकडे शस्त्र परवान्याकरता अर्ज केला होता. पण जिल्हाधिकाऱ्यांनी चव्हाणचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या हद्दीत राहत असल्याचा पुरावा तयार करून निलेश चव्हाणने पुणे शहर पोलिसांकडे शस्त्र परवान्याकरता अर्ज केला. दरम्यान सुपेकरांनी पोलिसांना सांगून निलेश चव्हाणचा चारित्र्य पडताळणी अहवाल मॅनेज केल्याची चर्चा आहे. तसंच निलेशवर यापूर्वीही गुन्हे दाखल असताना सुपेकरांच्या आशीर्वादामुळे त्याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होतोय. कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याचं चारित्र्य, त्याच्यावरचं सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत शुद्ध असल्या पाहिजे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं बालंट असता कामा नये. जालिंदर सुपेकर यांच्या बाबतीत आता अनेक नवे आरोप पुढे येत आहेत. त्याचीही चौकशी झाली पाहिजे. आणि विशेषतः या प्रकरणामध्ये आणि अशा अनेक प्रकरणामध्ये आम्ही गेले अनेक महिने मागणी करतोय. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचे मामे सासरे असून ते राज्याचे कारागृह महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुपेकर मोठ्या पदावर असल्यामुळे वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात सुरुवातीला पुणे पोलिसांनी कारवाई करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप होतो. निलेश चव्हाणला पिस्तूल लायसन्स हे सुपेकरांनी दिलं. एवढंच नाही, शशांक आणि सुशीलला सुद्धा दिलं. आणि त्याची माहिती मी व्हेरिफिकेशनसाठी पुणे पोलीस स्टेशनकडनं आता घेतेय. या व्यतिरिक्त हे जे जालिंदर सुपेकर आहेत त्यांच्या विरोधात हे महिला आयोगाला मयुरीच्या आईनी लिहिलेलं पत्र, त्याच्यात सरळ लिहिलंय की एकदा नाही अनेक वेळा मेहुण्यांचा धाक दाखवून आणि राजकारण्यांचा धाक दाखवून या कुटुंबाला हैराण केलं गेलं. गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी हगवणे कुटुंबातील आरोपींना अटक करण्याची तसदी घेतली नाही. हे प्रकरण प्रसार माध्यमांनी लावून धरल्यावर पुणे पोलिसांना जाग आली. या सगळ्या घटनाक्रमामुळे जालिंदर सुपेकर चर्चेत आले. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.